तर आता आपली आजची राईड सुरू झालेली आहे आणि आता आपण आज जात आहोत शिवनेरीला. शिवनेरी म्हणजे जुन्नरला चाललोय. ऍक्च्युली हे माझं गाव आहे आणि आज आपली आपण राईड सुरू करत आहोत डोंबिवलीवरनं. डोंबिवली ते जुन्नर म्हणजे शिवनेरी सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कारण की जुन्नर याने जरी कोण जास्त ओळखत नसलं तरी शिवनेरी नावाने लगत लोकांना कळतं की हा एक्झॅक्ट कुठे आहे ते ठिकाण. शिवरायांची आपली जन्मभूमी आहे ती, त्यामुळे जेवढे कोणी मराठी आहेत आपले त्यांना तर माहितीच आहे. तर आताशी आपण आता येऊन पोहोचलो कल्याणच्या पत्रीपुलाजवळ. दुपार आहे आणि आता वाजले आहेत एक्झॅक्ट 1:15 वाजलेत. आणि जर आपलं डिस्टन्स जर आपण बघाल घरापर्यंत तर काहीतरी 130 किलोमीटर आहे इकडनं. तर होपसो आपण 3.5 तासात वगैरे 3 तासात आपण पोहोचलो पाहिजे. डिपेंड की आता एकतर रस्त्याचं काम सुरू होतं माळशेजपर्यंत, तर ते किती झालंय ते काही अजून मला आयडिया नाही, कारण मी बरेच 2-4 महिने झाले, 6 महिने झाले असतील ऑलमोस्ट मी काही इकडनं प्रवास केला नाही. लास्ट मंथ मध्ये मी गेलो होतो, पण मी ते शहापूर मार्गे गेलेलो समृद्धीवरनं. तर ह्या वेळेमध्ये आपल्याला शिवनेरीपर्यंत जी काही रोड कंडिशन्स आहेत प्लस जे निसर्ग सौंदर्य आहे आपलं शिवनेरीचं, ते तुम्हाला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे आजच्या राईडमध्ये. तर शेवटपर्यंत ही राईड तुम्ही बघा, हा व्हिडिओ पहा. इकडे पण मेट्रोचं काम सुरू आहे कल्याणमध्ये, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक वाढलंय. तरी दुपारची वेळ तर त्यातल्या तर थोडंसं कमीच मिळत आहे दिसतं आज, कारण की सॅटर्डे आहे. आपण इकडे आता पेट्रोल भरून घेऊया आधी. सध्या तरी माझी गाडी जी आहे 33चा ॲव्हरेज देते सिटीमध्ये तरी, आणि हायवेला सुद्धा ऑलमोस्ट मला तेवढंच देते. म्हणजे जर मी 90-100 जर चाललो तर. पण आज आपण ना रस्त्याची आणि आपल्या बाईक राईडची मजा अनुभवत जाणार आहोत. तर त्याच्यामुळे मी आज गाडी एवढी काय पळवणार नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट 70 वगैरे मॅक्स टू मॅक्स, किंवा मॅक्स टू मॅक्स 80 पर्यंत. सो आज किती आपल्याला ॲव्हरेज मिळतं बघूया. तर मी एक अप्रॉक्स 700चं पेट्रोल विचार करतो टाकायचं. सध्या तरी गाडी रिझर्ववर अजून लागली नाही आहे, पण आता लागेलच. नहीं, ये एक्शन 4 डीजे है क्या? डीजे है का उसमें एक्शन 4 है ये. ठीक है, मैं जीपे मारा हूँ ना. यूट्यूब चैनल है. हाँ, अभी जो स्टार्ट किए हैं. हाँ मेरे को भी बताओ. हाँ आता हूँ. नहीं नहीं, अपने को जैसा चालू करना रहता है वैसा. पूरा रिकॉर्ड होती है, पूरा रिकॉर्ड होगा. आता फायनली आपण शहाडच्या ब्रिज जवळ येऊन पोहोचलोय. आता वाजले 1:50 झाले. ऍक्च्युली खूप ट्रॅफिक होती आणि मला माईक सेट करण्यात थोडा वेळ गेला, त्याच्यामुळे थोडं डिले झालंय. तर आपण एक 15-20 मिनिटं त्यातनं मायनस करू शकतो आपल्या टोटल टायमिंग मधनं. फायनली या ब्रिजचं काम पूर्ण झालं, म्हणजे आता नाही झालं, आय गेस 1 महिना आधीच झालेलं. मी आज पहिल्यांदा चाललो काम झाल्याच्या नंतर या ब्रिजवरनं. पण एक वैशिष्ट्य आहे ह्या ब्रिजवरचा जो रस्ता आहे
त्याला आधी सुद्धा लेवल नव्हती आणि आता सुद्धा लेवल नाही, म्हणजे एवढा नवीन रस्ता बनवून सुद्धा गाडी नुसती जम्पिंग जॅक सारखी चालते, एकदम बाउन्स बाउन्स. ठीक आहे, आता आपण आपला ब्लॉग जो आहे तो थोडा हायवेला लागल्यानंतर स्टार्ट करूया. आता खूप इथे ट्रॅफिक पण आहे आणि काहीतरी ती ट्रॅफिक वगैरे दाखवत राहायचं ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये भेटूया पुन्हा. तर फायनली आता आपण हायवेला लागलोय, म्हणजे मोकळ्या रस्त्याला लागलोय, ट्रॅफिक मधून तरी बाहेर पडलो. आता इकडे आपण किती कामं चालू आहेत, मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत. तर बघा, हा आपला दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे, समृद्धी महामार्ग. 600 मीटर वरती पुढे लेफ्ट घेतला की त्या एक्सप्रेसला आपण लागू. पण आय गेस पण अजून तरी तो हायवे खुला करण्यात आलेला नाहीये, अजूनही काम चालू आहे त्याचं. तिकडनं लेफ्ट घेतला की वडोदरा, आपल्याला सरळ जायचं मुरबाडला. टोल पगार चालू झालाय वाटतं, हा टोल चालू आहे. हो, हा कनेक्ट झालाय. वा, सुपर. कल्याण लोकल हायवे किंवा कल्याण अहमदनगर हायवे म्हणू शकतो आपण या रस्त्याला लागलो आता. हा जो आपला आधीचा रस्ता आहे ना, यांना काय टोल नाही, काही म्हणा. पावसाळ्यात एवढं निसर्गरम्य वातावरण असतं इकडे, हिरवं गार एकदम. म्हणजे डबल लेनचा रस्ता आहे, पण मजा यायची इथे गाडी चालवायला, काही वेगळाच फील यायचा. आणि आज खूप वर्षानंतर मी सिंगल सोलो राईड करतोय बाईक वरती. अदरवाईज तर कारनी वगैरेच आलो तर आपण, नाहीतर बाईक वरती तर नाहीच नाही. आता अगोदर असायचं कॉलेजच्या टायमाला, पावसाळी पिकनिक वगैरे किंवा आधीमध्ये आला कंटाळा की चला माळशेजला फिरायला. तर पाहू शकतो आता आपण मुरबाड एस टी डेपोच्या समोरनं जात आहोत. हे बघा, एस टी डेपोचं सुद्धा काम चालू आहे आणि हा जो ब्रिज आहे हा बनतोय. एकदा हा ब्रिज झाला की इकडचं सगळं ट्रॅफिक डायव्हर्ट होईल, आपलं खालनं जायची गरज नाही लागणार. आपण जरा एक 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेऊया. आता जरा लहान लागले, बॉटल पण कॅरी नाही केली पाणी, जरा पाणी वगैरे पिऊया आपण इथे आणि फ्रेश वगैरे होऊया. आपण इथे समाधान हॉटेलला थांबूया. समाधान नाही, सॉरी, हे साईराज हॉटेल आहे. आपण इकडे थांबूया एक 5 मिनिटं. जरा बराच खूप मोठा पॅच आहे, ज्याचं रस्त्याचं काम बाकी आहे आणि पूर्ण कमरेचा भुगा गेलाय. आता बघू शकता, पूर्ण कामचा बाकी आहे. आत्ताशा खोदलाय, कधी पूर्ण होणार माहित नाही. गाडीची टायरची वाट लागते, बाकी काही नाही. आपली जी लागते ते लागते, पण गाडीची पण लागते वाट. फायनली आता जरा चांगला रस्ता सुरू झालाय आणि आपला आता घाट सुरू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हा रस्ता नवीन बनवलाय, डांबर टाकलाय. वा, एकदम छान, मस्त वाटतंय. सगळा गारवा आला जरा हवेमध्ये. एवढ्या वेळ नुसतं धूळ खात होतो. 15-20 मिनिटं झाली गाडी अशीच चाललेली, 15-20 मिनिटच्या स्पीडला. या घाटात जी गाडी चालवायला मजा आहे ना, ती कुठेच नाहीये. पावसाळ्यात तर खूपच जास्त मजा येते इकडे.
त्याहीपेक्षा जर सांगायचं झालं ना तर घाटात गाडी चालवायला जी मजा येते ती फक्त रात्री येते. म्हणजे जर फॉग वगैरे नसेल तर गाडी चालवायला एवढा रिस्क मला तरी वाटत नाही, कारण की कसं आहे आपल्याला समोरची गाडी आलेली कळते टर्निंगला, जी आपल्याला दिवसाची कळत नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीमुळे तिच्या लाईटमुळे आपल्याला रात्री कळतं. सो बिंदास गाडी चालवायला जमते. मस्त रोड बनवला, एकदम पूर्ण डांबरीकरण केलेलं आहे याचं परत पुन्हा एकदा. आणि आता 2 महिन्यापूर्वी येऊन गेलेलो तेव्हा काय डांबर वगैरे काही पूर्ण रोडला तरी नव्हतं, बऱ्यापैकी रस्ता खराब होता. हे सगळे पिकनिक स्पॉट आहेत आपले पावसाळ्यातले. आता इथे पण छोटासा वॉटरफॉल आहे, आता काय पाणी नाही त्याच्यामुळे बंद आहे. बघा हा व्ह्यू. आपल्याला उजेडाच्या आत होत होतं घरी, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे जुन्नर भागात बिबट्यांचा किती सुळसुळाट येते. त्यामुळे आधी मध्ये तर आपल्याकडे थांबायचं नाहीये, पण ठीक आहे आपण पोहोचूया. आत्ताशी 4 वाजले. तर आपण येऊन कुठल्या मेन स्पॉटला हे करतो, तर कॉर्नरचा स्पॉट आहे. त्यानंतर आपण बोगद्याकडे जाऊ. 2 मिनिटं थांबूया आपण इकडे. बघा हा व्ह्यू. काय जबरदस्त नजारा आहे ना. वाव. आपल्याला त्या तिकडे जायचंय, तिकडे टनेल आहे. हा स्पॉट तर सर्वांनाच माहिती असेल, पावसाळ्यातला हा सर्वात सगळ्यांचा आवडता स्पॉट आहे. इकडे जे गाडीवरती जे पाणी पडतं इकडनं खतरनाक. बघा माळशेज घाट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड आहे ही. ज्यांना कोणा माहित नसेल त्यांच्यासाठी आहे, अगर सगळ्यांना माहितीच आहे. हा रस्ता सुद्धा फायनली झाला बाबा. कितीतरी वर्षांपासून हा एवढा पॅच बाकी होता. फायनली टनेल मध्ये आणलं आपण. फायनली घाट संपलाय आपला आता. आपण ठाणा हद्द क्रॉस करून आता पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहोत. इथे एक आपलं माशाचं MTDC रिसॉर्ट आहे, मी कधी गेलो नाही तिकडे. पण बघूया ते ह्या पावसाळ्यात जमलं तर आपण इकडे एकदा चक्कर टाकूया. बघा इकडे अजूनही ग्रीनरी आहे बऱ्यापैकी. थंडी वाजते इकडे आता ह्या वेळेस, म्हणजे गावी नक्कीच थंडी असणार आहे. मुंबईला 2 दिवस झाले थंडी नाहीये. तर आता आपण पोहोचलोय मड मध्ये. आणि आपल्याला त्याच तिकडे समोरच्या डोंगरात जायचंय आता. म्हणजे शॉर्टकट नाही, आपण बनकर फाट्यावर न जाता इकडनं जाणार आहे. आपण गणेश खिंडीतनं जातो आपण. या 15-1 मिनिटाचा तरी फरक पडतो त्याने.
आणि रस्ता पण खूप चांगला आहे तो. बरेच सारे लोक हा रस्ता प्रेफर करतात, ज्यांना कोणाला जुन्नरला किंवा शिवनेरीला जायचं असेल ना ते लोक. हे बघा आता वेळा इंडिकेटर पण द्यायला होत नाही कधी. हा राईटला आता आपण जातोय शिवनेरी या साईडला, आणि लेफ्टने जर गेला तर तुम्ही अहमदनगर साईडला आता बनकर फाटा, आळे फाटा त्या साईडला. तर आपण आता इकडनं चाललोय. लेण्याद्री 16.5, ओझर 27, जुन्नर 16.5 किलोमीटर आहे. ठीक आहे, नॉन बॅड. 16 किलोमीटर म्हटलं तरी 4.5 झालेलं आहे. बघा इकडनं तुम्हाला नीट दिसणार नाही व्ह्यू, पण व्ह्यू जबरदस्त इकडचा. गणेश मंदिर आहे, आम्हाला गणेश खिंड म्हणतात. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि आता तुम्हाला शिवनेरी किल्ला इकडनं दिसणार नाही, पण हे सगळं फॉग आहे. पण तो तिकडे आहे बघा शिवनेरी किल्ला. हा रस्ता फक्त जरा खूप थोडा छोटा आहे, म्हणजे 2 गाड्या पास होतात, पण खूप जर कोणी असं झिगझॅग आलं तर मग जरा त्रास होऊ शकतो, किंवा जे नवीन आहे त्यांना त्यांच्यासाठी. अदरवाईज रस्ता तर खूप चांगला आहे ना, इकडनं यायला काही हरकत नाही. आता आपण पोहोचलोय लेण्याद्री फाट्यावरती. लेफ्टला तुम्हाला लेण्याद्री आणि ओझर, सरळ तुम्हाला भीमाशंकर, जुन्नर आणि आपला शिवनेरी किल्ला. आणि हे बघा आता आपण येऊन पोहोचलो आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराजवळ. स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार आहे. आणि हा आपला शिवनेरी किल्ला. माहित नाही तुम्हाला किती दिसतोय आता याच्यातनं कॅमेरामधनं. आणि जर माझ्या माईकचा थोडासा इश्यू झालेला आहे काहीतरी, तर त्याच्यामुळे साऊंड नीट येत नाहीये असं मला वाटतंय. मी आता जरा चेक केलेलं ऑन द वे, तर तुम्ही ते थोडंसं इग्नोर करा. आणि आता आपण येऊन पोहोचलोय जुन्नरमध्ये. इकडे मोरे मिसळमध्ये येऊन मिसळ खाऊ शकता, खूप चांगली टेस्टी मिसळ मिळते इकडे. ते आपण उद्या जाऊ खायला. आपला सरळ शिवनेरी किल्ला होता, आपण जरा इकडे डेपोच्या दिशेने चाललोय, एस टी स्टँडच्या दिशेने. थोडं काम आहे तर समोर तुम्ही नाणेघाटाच्या दिशेने जाऊ शकता. आता आपण जो मागणं आलो ते नारंगाव साईडला, राईटला मुंबई आणि लेफ्टला आपल्याला शिवनेरी किल्ला. जुन्नरचं सर्वात मोठं कॉलेज आहे आपलं. इकडे तुम्हाला रात्रीचं खूप मस्त वाटतं, आणि दोन्ही झाडं जे अशी आहेत ना एकामेकाला असे चिकटलेले वरती. तर रात्री तुम्ही असं जर झाडे खूप भरलेले असतात, रात्र असं वाटतं एखाद्या तुम्ही झाडांच्या गुहेतनं चाललात की काय. लेफ्ट साईडला तुम्ही वडोदला जाऊ शकता, जे आपलं खंडोबाचं देवस्थान आहे. आणि
राईटला हा रस्ता तो जातो शिवनेरी किल्ल्यावर जातो. आणि आता आपण चाललो सरळ माझ्या घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.